नमस्कार मंडळी. गाव खेती योजनेत आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला पीक विमा योजना आजची परिस्थिती याच्यावर माहिती देणार आहे. बघा, सध्या शेतकरी पीक विमा काढण्याच्या लगबगमध्ये आहे. पीक विमा काढण्यासाठी शासनाने फार्मर आय डी सुद्धा कंपल्सरी केलेला आहे. म्हणजे फार्मर आय डी नसेल तर पीक विमा निघत नाही. यासाठी शेतकरी पीक विमा काढण्यासाठी फार्मर आय डी तयार करण्याच्या भानगडीत आहे. यात शेतकऱ्यांना मुळातच यावर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळे पीक विमा काढण्याच्या बाबतीत म्हणजे निवांत होता शेतकरी. आता सुद्धा पेरणी चालू आहे. 31 जुलै आलेली आहे, तरी मी पांभरी चालू आहेत असं मी पाहतोय. आता हा जो पीक विमा आहे, हा पीक विमा शेतकऱ्यांची कवच कुंडले आहेत आणि हे आता 31 तारखेला बंद होणार आहे. परंतु हा पीक विमा काढण्यासाठी जो काही फार्मर आय डी आहे, तो फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर तलाठीकडे ती माहिती जाते. तलाठी त्याच्यावर त्याची पडताळणी करतो आणि मग परत ही प्रोसेस पुढे तहसीलदार साहेबांकडे जाते. तहसीलदार त्याच्यावर पाहणी करतात आणि मग तो फार्मर आय डी मिळतो. आता ह्या गोष्टीमुळे साधारणतः 8 ते 15 दिवस लागून जातात आणि शेतकरी आता फार्मर आय डी काढतायत. कारण का तर पीक विमा काढायचा आहे. मुळात पाऊस कमी झाल्यामुळे पेरणी लेट झाली. तर शेतकऱ्यांना जर पीक विमा काढायचा असेल तर हा फार्मर आय डी साठी थांबावं लागतंय. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा निघत नाही. मग हा पीक विमा जर कधी काढला गेला नाही, म्हणजे काढण्याचा प्रयत्न करतायत लोक, लाखो लोक प्रतीक्षेत आहेत, परंतु त्यांच्याकडे फार्मर आय डी नसल्यामुळे पीक विमा निघून नाही राहिला. तर शासनाला माझी अशी विनंती आहे की पीक विमाची मुदत जी 31 तारखेला म्हणजे ह्या 31 जुलैला संपते आहे, तर ती मुदत साधारणतः अजून 15 दिवस किंवा 1 महिना वाढवायला पाहिजे, तर शेतकरी पीक विमा काढतील. हा पीक विमा मुळात इतका त्रासदायक झालेला आहे की अनेक प्रकारचे ते कागदपत्र द्यावं लागतात. बरं, हा पीक विमा काढल्यानंतर पीक विमा मिळेलच याची अजिबात शाश्वती नाही, अजिबात गॅरंटी नाही. कारण माझाही अनुभव असा आहे की पीक विमा जरी काढला आणि खरोखर 35% 50% नुकसान झालं तर पीक विमा कंपनीचे किंवा शासकीय अधिकारी कुणीही येत नाही, पडताळणी करत नाही. त्यामुळे पीक विमा मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आज लाखो नाही कोट्यावधी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. तर जोपर्यंत ही गाव खेती योजना शेतकऱ्यांना लागू होत नाही, गाव खेती योजनेत मी एक सूचक तयार केले आहे पीक विमा म्हणून. तर त्या पीक विम्यामध्ये परत अजून एक इंडिकेटर आहे पीक लागवड नियोजन. आता ह्या पीक लागवड नियोजनमुळे किती उत्पादन आलं याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. जर हे सगळं शक्य झालं तर शेतकऱ्यांना 35% किंवा 50% नुकसान झालं तरी पीक विमा त्या याच्याप्रमाणे मिळेल. परंतु शासनही ह्या गाव खेती योजनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता मागे कृषी अधिकाऱ्यांनी गावातील ग्रामपंचायतमध्ये बसून काम करावं असं निर्देशित केलं होतं, परंतु कृषी अधिकाऱ्यांनी बरोबर सांगितलं आहे की गावात मी जसं सांगितलंय गाव खेती केंद्र, तसं त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि ही जी गाव खेती .in वेबसाईट आहे, या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व काही म्हणजे 30 प्रकारच्या समस्या शेतकऱ्यांच्या या निवारण होतील. म्हणून जोपर्यंत गाव खेती योजना शेतकऱ्यांना लागू होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. म्हणून शासनाने या गाव खेती योजनेवर गांभीर्याने विचार करून
शेतकऱ्यांसाठी त्वरित लागू केली पाहिजे. तरच शेतकऱ्यांचे हे जे काही कवच कुंडले आहेत पीक विम्याचे, तर तो पीक विमा प्रत्यक्ष खरोखर किती नुकसान झालं याची पडताळणीच होणार आहे. म्हणून गाव शेतीची ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेची अंमलबजावणी शासनाने त्वरित केली पाहिजे. हा पीक विमा ही एक समस्या आहे. अशा 30 प्रकारच्या समस्यांची मी मांडणी केलेली आहे. म्हणून शासनाने गाव खेती योजना जोपर्यंत लागू होत नाही शेतकऱ्यांना, तोपर्यंत पीक विमा सारखे असे अनेक प्रश्न निकाली निघणार नाहीत. तरी शासनाने याकडे जास्तीत जास्त लवकरात लवकर लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे. धन्यवाद.